ड्रिंक्स, स्मोकिंग ह्याचा काही हो, पॉलिसिस्टिक परिणाम होतो का? लाईफस्टाईल तुमची जेवढी वाईट. आता ह्याचा एक छोटा स्टडी केला होता, मी स्वतःच केला होता. ऑलमोस्ट 1650 मुलींचा आम्ही स्टडी केला आणि आम्हाला कळलं की ज्यांचं जंक फूड डाएट आहे, आम्ही त्याला ग्रेड 4 म्हणायचो, आणि म्हणजे नॉनव्हेज, व्हेज आणि जंक हे सगळ्याचं कॉम्बिनेशन रेग्युलरली जे खायचं, त्यांची AMH लेवल सर्वात जास्त होती आणि त्यांचा इन्शुलिन रेझिस्टन्स सर्वात जास्त होता. आणि ज्यांचं जंक फूड डाएट काहीच नव्हतं, ह्याच्याकरता मला ना रत्नागिरीला जावं लागलं, तिथल्या मुलींचे सर्वे करावा लागला. ते सिंगल कार्बोहायड्रेट म्हणजे फक्त भात आणि फिश किंवा भात आणि डाळ खाणारी कम्युनिटी. चपाती वगैरे अगदी भाकरी पण तांदळाचीच असते त्यांच्याकडे, आणि चपाती वगैरे किती सणालाच केली जाते. त्यामुळे ते सिंगल कार्बोहायड्रेट डाएट आहे, तिथं अगदी बारीक असतात आणि त्यांच्या पॉलिसिस्टिक ओव्हरीची तीव्रता एवढी नाही आहे. त्यामुळे वी आर व्हॉट वी ईट हे डेफिनेटली पॉलिसिस्टिक ओव्हरीला लागू पडतं. आणि प्रॉपर लाईफस्टाईल करता मी परत माझ्या मुद्द्यावर येतो की जेव्हा आम्हाला कळतं की 2/3 लोक ॲडहिरच करू शकत नाहीत, त्यामुळे ॲज अ डॉक्टर मला एक स्टेप पुढे जावं लागणार आहे की मला काहीतरी फार्मॅकोथेरपी द्यावी लागेल, काहीतरी औषध द्यावं लागेल. तेच मी त्याने वजन त्याच्याकडेच कमी येत होते की वजन तर एक वेळ तुम्हाला फार्मॅकोथेरपीनी करायला लागेल, पण हे जे एक हॉर्मोन्स संतुलन आहे, म्हणजे मेल अँड्रोजेन्स वाढलेत, तर तीव्र आहे एखादीला PCOS, तर कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट तुम्ही देता? आम्ही त्यांच्या सिम्पटम बेस्ड ट्रीटमेंट देतो. हां, सिम्पटम बेस्ड म्हणजे काय? एखादी मुलगी म्हणते, डॉक्टर मला ॲक्ने खूप आहेत, मला ते मॅनेज करून पाहिजे. मी तिला डाएट करून ॲक्ने कमी कर म्हणून सांगू शकत नाही, तो खूप लाँग रस्ता आहे. पण त्याला मला हॉर्मोनल ट्रीटमेंट द्यावी लागते. त्याला काही ड्रॉस्पेरॉनच्या गोळ्या असतात, सॅप्रोटोन ॲसिडेटच्या गोळ्या असतात, आणि ॲक्नेना असं रिस्पॉन्ड करतं. म्हणजे 2 महिन्याची ट्रीटमेंट घेतली तर ॲक्ने निघून जातात. कळलं? काही मुली येतात, मला ना इथं डॉक्टर परत वॅक्सिंग करावं लागतं किंवा थ्रेडिंग करावं लागतं आणि ते मला एवढे कॉस्मेटिक व्हिजिट्स जमत नाहीत. मग त्याला एनफ्लोरोथिनचे क्रीम्स असतात आणि ते तुम्ही दिवसातून 2 वेळा वापरू शकता आणि तुमचे हेअर अगदी पूर्णपणे सेटल होऊ शकतात. म्हणजे कॉस्मेटिक ट्रीटमेंटचा वापर करावा लागतो कारण ते फास्ट काम करतं. पण डाएट नका करू, म्हणजे सामोसे खावा, पिझ्झा खावा आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट करा, हे चुकीचा सल्ला झाला. म्हणजे लॉंग टर्म रिलीफ करता मग त्यांना लाईफस्टाईल ॲडजस्टमेंट करणं, वजन कमी करणं, ह्याच्यावर भर हा द्यावाच लागतो, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. त्यामुळे मग त्यांना समजून कसं सांगतो आम्ही, नुसतं डाएट करा म्हटलं की ते नेगेटिव्ह ॲटिट्यूडला जातात. त्यामुळे आम्ही म्हणताना की तुम्ही काही मेडिसिन्स आम्ही देऊ तुम्हाला, लाईक मेटफॉर्मिन आहे, मायोनोसेटॉल आहे, किंवा आता लिराग्लुटाईडचे इंजेक्शन्स येतात, सीमाग्लुटाईडच्या गोळ्या येतात. तुम्ही ह्या गोळ्या घेऊन तुमचं वजन कमी करू शकाल. आणि त्यांना म्हणतो की माझा क्रायटेरिया आहे की तुमचं सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन कसं आहे. मग त्यांना काहीतरी नवीन कळतं तिथे. हा सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन हा इन्शुलिनशी डिपेंडंट आहे. ज्यांचं सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन लेवल कमी असेल ना, त्यांचं अँड्रोजन म्हणजे पुरुष हॉर्मोनची लेवल खूप जास्त असते. तर तुम्ही डाएट केलं आणि वजन कमी केलं तर सेक्स हॉर्मोन बाइंडिंग ग्लोबुलिन वाढतं, पुरुष हॉर्मोन कमी येतं. ते फॅटला बाइंड होतं. ॲब्सोल्युटली. आणि नाही, पुरुष हॉर्मोन टेस्टोस्टेरॉनला बाइंड होतं. आणि मग एगची क्वालिटी इम्प्रूव्ह होते, तुमचे सायकल रेग्युलर व्हायला लागतात. मग आता नाव दिस लेडी हॅज अ डिफरंट आउटलुक. तिचा एक दृष्टिकोनच बदलला त्या डाएटकडे बघण्याचा. असं करून त्यांना कन्व्हिन्स करून हळूहळू पुढे घेऊन जावं लागतं. बट मेक्स अ डिफरन्स. मला ना ह्याच्यावरून एक गोष्ट आठवली. एक फॉर्मर मिस इंडिया होती आणि तिला टायटल मिळाल्यानंतर त्या स्ट्रेसमुळे तिचा जो PCOD होता तो मॅनिफेस्ट झाला आणि तिचं एवढं वजन वाढलं आणि ती एवढी ट्रोल झाली. तर स्ट्रेस हा एक फॅक्टर मला असं वाटतं आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं, कारण ती शाळेतल्या मुलींना पण केवढा स्ट्रेस असतो. नाही, मला वाटतं ना तुम्ही फारच अगदी योग्य गोष्टीबद्दल हा प्रश्न आहे. आणि 2019 साली जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या वर्ल्ड फोरमवर डिस्कशन झालं, तेव्हा डिप्रेशन हा वन ऑफ द क्रायटेरिया ऑफ डायग्नोसिस ऑफ पॉलिसिस्टिक ओव्हरी असं मान्य करण्यात आला. आणि ईटिंग डिसऑर्डर्स आणि डिप्रेशन हे पॉलिसिस्टिक ओव्हरीशी निगडीत असतं असं त्यांचा कल होता. त्यामुळे आजकाल जेव्हा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचं आम्ही निदान करतो तेव्हा आम्ही हे प्रश्न विचारतोच की तुझ्या दिवसाचा किती वेळ मी काय खाणार आहे या वैचारिक अवस्थेत जातो. तू आरशात बघितल्यावर कशी दिसतेस, का तू ॲक्सेप्ट करतेस तुझी जाडी, का तुला फ्रस्ट्रेशन येतं तुझ्या जाडीबद्दल, ही तुझी भूमिका काय. मग त्यांना बोलतं करणं गरजेचं असतं. आणि खूप वेळा तो स्ट्रेस फॅक्टर कुठेतरी कळतो. आणि खरं सांगतो ना, खूप ट्रिव्हियल असतो हो. एखादी परीक्षा असते किंवा एखाद्या मैत्रिणीबरोबर थोडे झालेलं स्कफल असतं, म्हणजे अगदी छोटासा गोष्ट असते आणि त्याच्यामुळे तो स्ट्रेस घेऊन ह्या गोष्टी वाढलेल्या असतात. आणि स्ट्रेसचा परिणाम काय होतो, उत्साह कमी होतो. उत्साह कमी झाला की लॅक ऑफ इनिशिएटिव्ह म्हणतो आपण, त्याच्यामुळे ना स्वतःहून डाएट करण्याकडे, स्वतःहून व्यायाम करणे, स्वतःहून काही करणे ह्याची भूमिका कमी होते. मला इथे अजून एक सांगायचं आहे, जेव्हा जेव्हा असे स्ट्रेस इश्यूज येतात ना, तेव्हा मी
थोडं आईचं आणि मुलीचं द्वंद्व विटनेस करतो, बघतो. आई म्हणत असते, बघा सकाळी उठतच नाही हो, हे असं करतच नाही हो. आणि ती मुलगी ती म्हणजे परत परत तेच का मुद्दे सांगतेस आणि डॉक्टरांपुढे का सांगतेस, म्हणजे ती पण मुलगी थोडी हे होतं. आणि त्याची जाणीव झाल्यावर मी म्हणतो की तुला काय आवडतं सांग, तुला बॉलिवूड डान्स आवडतो का, बॉलिवूड डान्स क्लास जॉईन कर, संध्याकाळी 4ला जा. सकाळी उठण्यानेच व्यायाम करायला पाहिजे का, दिवसातून केव्हाही 2 तास काढ. आता मी माझी कन्सल्टिंग संपते 9 वाजता, खूप वेळा 9 नंतर माझा सकाळ राहिलेला वॉक मी करत रस्त्यावर फिरत असतो. पण तुम्ही कुठलीही लाईफस्टाईल कर, पण जीवनात तुझ्या एक 40 मिनिटं वॉक केलायस ना, तू 40 मिनिटं एक्सरसाइज केलायस ना, तुला वेळेचं काही तसं हे नाही, कुठलंही कर पण कर. अशा भूमिकेत जाणं मला गरजेचं असतं. खूप वेळा मला समजून सांगावं लागतं आईला पण की तुम्ही परत परत तिच्या नेगेटिव्हवर फोकस नका करू. ते बरोबर आहे. त्याची मला असं आठवण वाटतं करून देणं गरजेचं. आई वडील ज्या सतत त्यांच्या अपेक्षा त्या मुलींवर लादत असतात ना, त्यामुळे पण त्यांना स्ट्रेस येतो ना. ॲब्सोल्युटली. आणि मला वाटतं प्रत्येकजण स्वतःची डेस्टिनी तयार करत असतो ना, आणि कोणी जण 5वी करेल, कोणी 10वीला करायला लागेल, कोणी JEEच्या परीक्षेनंतर करेल. त्याचा तो लाईफ कोर्स आहे. पण आईवडिलांचं सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे की आपल्या मुलांना फ्रीडम देणे, वैचारिक फ्रीडम देणे, आणि त्या फ्रीडमला आपण आनंदाने विटनेस करणे, त्याला साक्ष राहणे आनंदाने. आनंद महत्त्वाचा त्याच्यात. आता त्या मुलीला तो फ्रीडम तिचा नवरा किंवा तिचे सासू सासरे पण देऊ शकणार नाहीत, जे तुम्ही आईवडील म्हणून देऊ शकता. त्यामुळे आपण आईवडील म्हणून पण आपण त्या भूमिकेत, द्वंद्वाच्या भूमिकेत गेलो, मग त्या मुलीने काय करायचं. त्यामुळे मला वाटतं आईवडिलांनी खूप फ्रीडम द्यावा. तिला एथिक्स काय समजवावे, तिला योग्य काय अयोग्य काय नक्की समजवावं, पण फ्रीडम देणं, वागणुकीची फ्रीडम द्यायला पाहिजे. म्हणजे ती आपोआप तुमच्याशी सिंक होईल, तिच्या अडचणी तुमच्याशी जास्त व्यक्त करेल, तिच्या एक्सरसाइजचं शेड्यूल तुमच्याशी जास्त व्यक्त करेल. आणि लेट्स से मी नवरा बायकोंचं उदाहरण घेतो, तर टिपिकली तिथं पण असंच होतं. नवरा म्हणतो, बोलता हूँ सुबह सुबह उठती नाही सर, क्या करे, अशी टिपिकल तक्रार असते. पण मी त्याला म्हणतो, बाबा तू उठतोस का, तू म्हणतोस का, चल ना 5 किलोमीटर तुझ्याबरोबर चालायला मी पण येतो, ते तू पार्टिसिपेट कर, चल मैं जिम को जाता हूँ तर मेरे साथ तू भी चल जिम में, हे तुम्ही पार्टिसिपेट करा. त्यामुळे बरं, होणारं बाळ तुमचा PCOS लाईफस्टाईलने कमी झाल्यावर हे पूर्ण फॅमिलीला आनंद देणार आहे ना, त्या मुलीलाच फक्त आनंद देणार आहे काय, म्हणजे बाकी सगळ्यांनी वडे खायचे आणि पार्टी करायची, ती मुलगी मात्र डाएट खात बसणार, हे काय योग्य वाटत नाही. त्यामुळे पूर्ण फॅमिलीने समोपचाराने तो विचार करून एक घरची पद्धत बदलणं गरजेचं आहे की जिथे तो प्रॉपरली तो PCOS चांगला मॅनेज होऊ शकेल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू